श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 4 डिसेंबर वार गुरुवार आणि आज आहे दत्त जयंती. तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमाला दत्त जयंती ही साजरं केलं जातं. या मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवस सर्वांच्या दत्त जयंती ही अगदी आनंदाने उत्सवाने साजरी केलं जातं. या मार्गशीर्ष पौर्णिमाच्या या प्रारंभ 4 डिसेंबरला आज गुरुवारी सकाळी 8:37 झालेली आहे आणि समाप्ती 5 डिसेंबरला पहाटे 4:43 होणार आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती ही आज 4 डिसेंबरला संपूर्ण दिवसभर ही साजरी केला जाणार आहे. या दिवशी व्रत करून मनोभावी दत्तांच्या पूजा केलं जातं. या दिवस भगवान दत्तांच्या पूजा केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ आपल्याला मिळत असतो. असे म्हटलं जातं की या दत्त जयंतीच्या दिवस दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असतात आणि या दिवशी दत्तांच्या मनोभावी पूजा नामजप केल्याने दत्ततत्वाच्या आपल्याला खूप अधिक लाभ जो आहे तर ते मिळत असतो. तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. दत्त हे कलियुगातली देवता मानलं जातं. आपल्या पुराणामध्ये तसेच धार्मिक ग्रंथामध्ये त्यांच्या वर्णन हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केला गेला आहे. या तिन्ही देवांचा असा म्हणजे श्री गुरुदेव दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा पुनर्जन्म आहे. भगवान दत्त हे विष्णूच्या 24 अवतारापैकी एक अवतार जो आहे तर ते मानलं जातं आणि या दिवशी अनेक जण व्रत सेवा उपवासन करतच असतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळे या दिवस आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितलं जातं. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असं उपाय सांगणार आहे. आज दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू जाळल्याने घरातली भांडणं, वास्तुदोष, पितृदोष, नजरबंदी, इडापिडी, वाईट शक्ती, दारिद्र्य नष्ट होऊन घरच्या मुलाची पतीच्या अगदी भरोभर प्रगती होईल. घरच्या अखंड लक्ष्मी नांदेल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जळायची आहे, कोणती वेळात हे उपाय करायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही ही व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर त्या अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामुळे आज प्रत्येकाने दत्ततत्व हे प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. कारण ही जो वेळ असतो तर ती दत्तपूजनचा वेळ असतो. कारण या पूजनामध्ये दिवस मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तांचा जन्म झाले म्हणून या वेळामध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे. आणि ज्यांनी शक्य आहे त्यांनी हा उपाय प्रदोष काळामध्ये करायच्या जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे प्रदोष काळापासून ते तुम्ही रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर करू शकता. आणि ज्यांनी या वेळामध्ये शक्य होणार नाही त्यांनी अगदी 12 वाजेपर्यंत केलं तरीही सुद्धा चालणार आहे. कारण संपूर्ण दिवसभर ही रात्रभर
ही पौर्णिमा तिथी असणार आहे. दत्त जयंती असणारच आहे. यामुळे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केलं तरी सुद्धा चालेल. या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती असतो आणि याच्याबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातली दुसरी गुरुवार सुद्धा असणार आहे. अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे. यामुळे अतिशय शुभ सहयोग जो आहे तर ते जुळून आलेली आहे. यामुळे या दत्त जयंतीचे राजयोग जो आहे तर ते निर्माण झालेली आहे आणि या ज्योतिषशास्त्र अनुसार या दिवस आपण जो काही उपाय करतो त्या उपायाच्या आपल्याला दुप्पट पट्टीने फळ प्राप्त होत असतो म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर आपल्याला घरामध्ये आवर्जून करायचे आहे. ज्या घरामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय आवर्जून केला जातं त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते. या दिवस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. कारण बघा, मार्गशीर्ष महिन्यातली दुसरी गुरुवार आहे. लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्व आणि शुभ मानला जातं. तसेच दत्तगुरु पाठिंबा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस देखील खूप शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी समोर जावं लागत असेल, सतत तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतराकडून उसने पैसे घेण्याच्या वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याच्या वेळ येत असेल, तुमच्या घरामध्ये पैसे टिकत नसेल किंवा एखादी उद्योग व्यवसाय आहे ज्यामध्ये काही अडचण येत असेल, तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल किंवा घरामध्ये पैसे येत नसेल, पैसे आले तरी ते काही ना काही कारणामुळे तुमच्या घरातून निघून जात असतं, म्हणजे लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल, तर या सर्व कारणामुळे समजा की घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसेच असणं असा होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकत्र असणे आनंदाने आणि एक सकारात्मक वातावरण असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला पैसे तर हवा आहे, परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातले वातावरण जो आहे तर ते अनुकूल असणं सुद्धा खूप महत्त्वाचे असतो. आणि म्हणून ह्या दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय आपल्याला न चुकता करायचे आहे. कारण पुन्हा काही दिवसाच्या महत्त्व हे खूप जास्त असतो. आपल्या पूर्ण प्रगतीवर ह्या गोष्टी खूप परिणाम करत असतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेली उपाय हे कधीही वाया जात नाही. या दिवशी देवी शक्ती ही पृथ्वीवरती खूप जास्ती प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपण केलेली उपायाचा आपल्याला निश्चित फळ जो आहे तर ते प्राप्त होतो. आणि या उपाय जर आपण संध्याकाळी आज आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला यज्ञकारणाच्या पुण्य देखील प्राप्त होतो. या उपाय केल्याने घरातली सतत होणारी भांडणं, कलेश, मतभेद, नवरा बायकोंच्या भांडणं, आई मुलांच्या भांडणं, वादविवाद यासारख्या समस्या देखील या उपयोगी संपूर्णपणे नष्ट होतात. ही वस्तू जर आपण कापुरासोबत आपल्या घरात चळली तर आपली घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ते काही इडापिडी आहे, जे काही वास्तुदोष आहे ते संपूर्णपणे घरातून नष्ट होतात आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचे आहे. कारण या दिवसामध्ये खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे. या दिवस
सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असती, म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा प्रत्येकाने तुपाच्या किंवा तेलाच्या दिवा न चुकता लावायचे आहे. याच्याबरोबर तुळशीपाशी सुद्धा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचे आहे. घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर दारावर उघडा करून प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचे आहे. दत्तांची जी काही सेवा तुम्ही करणार आहे, सकाळी किंवा संध्याकाळी करणार असेल तर ती करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळायच्या भांड्या घ्यायच्या आहे किंवा एखादी मोठी मातीच्या पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तांदूळावर तुम्हाला थोडासा तूप जे आहे तर ते टाकायचे आहे आणि त्या तुपावर तुम्हाला त्या तांदूळावरती 3 भीमसेन कापूर वडे ठेवायचे आहेत. भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल, परंतु जरा भीमसेन कापूर असेल तर तेच घ्या. यानंतर तुम्हाला 3 अखंड फुलांच्या लवंग घ्यायचे आहे. कुठेही तुटलेली फुटलेली फुलं नसलेली लवंग घेऊन तुटलेली फुटलेली नसलेली असा लवंग घेऊ नका, नाही तर याच्या कुठलेही फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून नीट फुलं असलेली अखंड लवंग घ्यायचे आहे. आणि याच्यासोबतच तुम्हाला 3 हिरव्या विलायची घ्यायची आहे. हिरव्या विलायची सुद्धा तुम्हाला चांगली घ्यायची आहे. कुठेही काळी पडलेली किंवा खराब झालेली अशी घेऊ नका. 3 चांगली हिरवे विलायची घ्यायची आहे. आणि याच्यासोबतच तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे. दालचिनी ही लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा दालचिनीचा उपयोग जो आहे तर ते केला जातं. जेव्हा आपण दालचिनी घरामध्ये कापुरासोबत जाळलं तर त्याच्या वासाने लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असती. आणि यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जो असतो ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी परंतु पिवळी मोहरी असेल तर तीच घ्यायची आहे. आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरातले प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यावरून ते खाली पायापर्यंत 7 वेळी उतरवून घ्यायचे आहे. खास करून तुमच्या घरात असणारे लहान मुलांवरची जे मुलं सतत हट्टपणी करतात, चिडचिड करतात किंवा सतत मुलांना नजर दोष सुद्धा लागत असतो, तर त्या मुलांवर तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे. यानंतर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असतो तर त्या व्यक्तीला देखील असेच करायचे चालू असतं तर व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवायचे घ्यायचे आहे. यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला ह्या पिवळी मोहरी जो आहे तर उतरून घ्यायचे आहे. आणि या कापुरासोबत तुम्हाला या कापूर जाळायच्या भांड्यामध्ये किंवा पंतीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे. एकच चिमूटभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे मोहरी तुम्हाला घ्यायची गरज नाही. आणि यानंतर हा कापूर जो आहे तर ते आपल्याला देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ही गुरुदेव दत्त तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे. अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हा मंत्र जो आहे तर म्हणायचा आहे. तुम्ही जे मंत्र म्हणणार आहे तेव्हा तुमचा आवाज तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्राचा पठण करायचे आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती तुम्हाला हा मंत्र जो आहे तर ते लावून घ्यायचे आहे आणि तुम्ही अगदी मनातली मनात या मंत्राचे पठण करून घ्यायचे आहे. आणि
आणि याच्या धूर हा संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवण्याच्या आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम तुम्हाला ते सोडून बाकी सगळं प्रवेशद्वारावरती जायचे आहे. आपल्या घरात जे उभा असतो तर त्या उंबरवट्यात अगदी मधोमधी तुम्हाला हे भांडे जो आहे तर तिथे काही वेळासाठी ठेवायचे आहे. यानंतर ना तिथून उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायच्या आहे आणि जोपर्यंत या वास्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ही गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. आता या भांड्यामधल्या सगळ्या वस्तू जळून झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचे आहे, यामध्ये जी काही थोडीफार अगदी चिमूटभर राग जी आहे तर ते तयार होईल, तर त्या राखाने तुम्हाला घरातली प्रत्येक व्यक्तीला कपाळावरती एक टिका आवर्जून लावायचा आहे आणि थोडासा राख तुम्हाला उंबरवाट्याला सुद्धा लावायचे आहे. आणि यानंतर ना या भांड्यामधलं पाणी ओतून तुम्ही एखादी झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्मलामध्ये टाकून दिलं तरी सुद्धा चालेल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर ते आपल्याला आज दत्त जयंती आपल्या घरामध्ये करायचे आहे. हा बघा, हा यज्ञ कल्पनेतून तुम्हाला प्राप्त होईल आणि या दिवस घरामध्ये होम हवन करायच्या खूप जास्ती महत्त्व आहे. दत्तगुरु हे वाईट बघा, नकारात्मक वाईट शक्ती, इडापिडी, दारिद्र्य दूर करण्यासाठी देवता जो आहे तर ते मानले जातं आणि या दिवस याच्या पूजा करून उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व दोष, अडचणी, अडथळ, संकट हे दूर होऊन वर्षभर आपल्याला कुटुंबावर भरभरून प्रगती होतो. त्याच्याबरोबर तुम्हाला आज या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय करून घ्यायचे आहे. तुम्हाला सायंकाळी 1 लोटा जल घ्यायचे आहे, म्हणजे 1 तांबे भरून पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तूप दुहेरी कापूसाच्या